गोकुळ गीते जायंट किलर. शिवसेनेचे नरेंद्र दराडे पराभूत. गोकुळ गीतेंनी साधलं विजयाचं गणित. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंनी विजयाचा गुलाल उधळला. गोकुळ गीते विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या गोकुळ गीतेंनी शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत केलं. महायुतीनं पर्यायानं शिवसेनेनं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली, मात्र तरीही नरेंद्र दराडेंना पराभव पत्करावा लागला. नरेंद्र दराडे साहेब या ठिकाणी कुठल्याही मतदारांना भेटले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी दिला नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं त्यांच्या बंधूंनी का व्यक्तिगत तुम्ही बोलू नका, पण मी त्यावेळेस एकच सांगितलं होतं की त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या एज्युकेशन संस्थेचा विकास हे धोरण या आमदारकीच्या माध्यमातून ठेवलं, म्हणून त्यांना आजचा अपराजय पाहायला भेटला. दराडे म्हणताय की विश्वासघात झाला, त्यांनी कोणी केला त्यांनी त्यांना विचारावं. तुमची पुढची भूमिका मी तर उमेदवार होतो अपक्ष, त्याच्यामुळे माझा विश्वासघात करण्याचा काही प्रश्न येत नाही. एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मंत्री माझ्या बरोबर होते, बाकीने विश्वासघात केला माझा. हो, गिरीश महाजननी सर्व ताकद दिली त्यांना. गिरीश महाजन साहेबांनी ताकद दिली. या विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या मतांचा पाठिंबा असलेल्या नरेंद्र दराडेंना अपक्ष असलेल्या गणेश गीतेंनी पराभवाची धूळ सारली. नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपचे 188, शिवसेनेचे 171, राष्ट्रवादी काँग्रेसचे 107 नगरसेवक आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नगरसेवकांची संख्या मिळून 466 इतकी होती. यातली 248 मतं नरेंद्र दराडेंना मिळाली. याचा अर्थ महायुतीची 218 मतं फुटली. अपक्ष उमेदवार असलेल्या गोकुळ गीतेंना 357 मतं मिळाली. महायुतीच्या फुटलेल्या 218 मतदारांसोबत इतर विरोधकांची 139 मतं खेचून आणण्यात गोकुळ गीतेंना यश आलं. हे बघा तुम्ही, महायुतीचे मतं जरी असले तरी ही निवडणूक दराडे आणि गीते अशी झाली. आपल्याला माहीत आहे पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये पण दराडेंबद्दल खूप त्या ठिकाणी नाराजगी होती. या आमदार महाशय महायुतीच्या नगरसेवकांना पण मागच्या 6 वर्षात पुढे उपलब्ध झालेले नव्हते. त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी यांनी दिलेला नव्हता. आपण जरी त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणत असलो, पण ही निवडणूक गीते आणि दराडे यांच्या स्टेट झाली. आणि त्यात आता मला महाविकास आघाडी, मी पहिले सांगितलं का मला मालेगावचे असले आसिफभाई शेख, आपले मालेगावचे माझे आमदार इस्लाम पार्टी, त्यांचे मतं आणि महाविकास आघाडीचे मतं यांनी पहिल्यापासून त्यांची भूमिका माझ्या मागे स्पष्ट ठेवली. त्याच्यामुळे मला ताकद आली आणि नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून केलेला प्रचार या विजयामागचे गणित आहे. महायुतीतल्या मतदारांची मतं आणि विरोधकांची मतं आपल्याकडे वळवण्यात गोकुळ गीते यशस्वी ठरले. महायुतीच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर गोकुळ गीतेंनी ऐनवेळी स्वतःचा जाहीर प्रचार थांबवण्याची घोषणा केली. मात्र त्यांनी स्वतः प्रचारापासून दूर राहून आपल्या कार्यकर्त्यांची पूर्ण यंत्रणा बॅकग्राऊंडला कामाला लावल्याची चर्चा आहे. विजयासाठी गीतेंनी छुप नियोजन करत विजयाचं गणित साधलं. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील दराडे विरोधकांची गीतेंना साथ लाभल्याची चर्चा आहे. तो त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पण आपण या ठिकाणी बघितलेला होता. त्याच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मी प्रचार थांबवून घरी बसल्यानंतर पुढे नेली. आपल्याला माहीत आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहीत आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे. नाशिकच्या राजकारणात गोकुळ गीते हे जायंट किलर ठरले. गोकुळ गीते यांचा विजय दराडे आणि शिवसेनेला मोठा धक्का आहे. गोकुळ गीतेंनी विजय मिळवला असला तरी त्यांच्या विजयाला हातभार नेमका कुणी लावला, पडद्यामागं नेमकं काय राजकारण शिजलं याची चर्चा पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणात होत राहील एवढं नक्की. लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.